काला जादू असल्यानंतर घडतं काय 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 फील होतं. आपण चार भिंतीत असतो, आपल्याला वाटतं आपल्याला काय नाही होणार. पहिलं युनिव्हर्स कडनं येणारे संकेत आपण बघूया, जे आपली अंतरात्मा आपल्याला ओरडून ओरडून म्हणत असते की बाबा काहीतरी होतंय. तुळशीचं रोपटं तुमचं उगणार नाही किंवा सुकून जाईल, जळून जाईल, ठीक आहे, विचित्र पद्धतीने जाणार, डायग्नोज करणार, तुम्हाला काही नाही. त्या माळावरती ना असं काळ बुरशी लागते ना, बुरशी तशा टाईपचं व्हायला लागलेलं. त्याच्यावरती 2 मेजर सर्जरी वगैरे झाली, ठीक आहे. ज्या मुलीने कधी हॉस्पिटलचं तोंड बघितलं नाही त्या मुलीला ह्या गोष्टीतून जावं लागतं. नमस्कार. साधारण 1 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आणि तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आला. त्याच्यासाठी लोकांचे प्रश्न आले मला की खूप क्युरियोसिटी आहे लोकांच्या मनामध्ये, काला जादू असल्यानंतर घडतं काय 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 फील होतं, बरोबर त्याचे उपाय सांगा म्हणून मला खूप मेसेज आलेले आहेत. तर आज आपण ह्याच गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. 2 केस आपण डिस्कस करणार आहोत. केस स्टडीमुळे काय होतं आपल्याला की आपल्याला कळतं काय काय गोष्टी घडतात आणि कसं आपण त्याच्यापासून वाचायला पाहिजे किंवा कसं आपण अलर्ट राहायला पाहिजे. ह्याच्या मागे माझा उद्देश हे नाहीये की तुम्हाला भीती मनामध्ये यावी, अंधश्रद्धा निर्माण करावी, अशा टाईपचा नाही. पण ह्या गोष्टी चालू आहेत आता आणि आपण 4 भिंतीत असतो, आपल्याला वाटतं आपल्याला काय नाही होणार, आपल्याला नसतं माहिती त्या गोष्टी, ठीक आहे. सो आज आपण 2 केस स्टडीज डिस्कस करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं की आपण ह्याच्यापासून वाचण्यासाठी किंवा असं झालं असेल तर आपण काय करू शकतो ह्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार, मी आहे डॉक्टर मीनाक्षी, एक सायकोलॉजिस्ट आणि ऑकल्ट सायंटिस्ट. जेव्हा काला जादू होतो ना त्यावेळेला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला काही ना काही संकेत देत असतात, ठीक आहे. युनिव्हर्स सुद्धा आपल्याला काही ना काही संकेत देत असतो, पण आपण त्या गोष्टींना नकळत अवॉइड करतो. पहिलं युनिव्हर्स कडनं येणारे संकेत आपण बघूया, जे आपली अंतरात्मा आपल्याला ओरडून ओरडून म्हणत असते की बाबा काहीतरी होतंय, ठीक आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला असं दिसेल ज्या घरामध्ये असं काही झालंय किंवा कुणा व्यक्तीवरती पण झालंय, त्यांच्या घरामध्ये जर छोटं बाळ असेल 8 महिन्याचं, 10 महिन्याचं, वर्षभराचं साधारण, तर तुम्हाला असं दिसेल की ते बाळ खूप रडतंय, ठीक आहे. नॉर्मल पेक्षा जास्त इरिटेट होतंय, क्रँकी होतंय, है ना. मग नजर वगैरे उतारतात, तो त्याच्यातून बाहेर निघतो. पण ह्याचा अर्थ घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह ऊर्जा आहे, त्यामुळे ते बाळ डिस्टर्ब होत आहे. सेकंड थिंग तुम्हाला काय दिसेल की घरातली जी झाडं वगैरे आहेत, तुळशीचं रोपटं तुमचं उगणार नाही किंवा सुकून जाईल, जळून जाईल, ठीक आहे, विचित्र पद्धतीने. काही स्वप्न पडू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्ही ना असं पाण्यात बुडताय किंवा वरून पडताय किंवा मग असं साखळीत कोणीतरी बांधून ठेवलंय, तुमच्यावरती अत्याचार होत आहे, काहीतरी डार्क एनर्जी तुम्हाला आसपास दिसते आणि खूप अंधार आहे, खूप काळोख आहे, अशामध्ये तुम्ही आहात, अशा टाईपचं तुम्हाला फील होऊ शकतो. दिस इज ऑल बिकॉज ऑफ आपली अंतरात्मा आपला जागृत करायचा प्रयत्न करत असते आपल्याला. स्टार्टिंगला हे तुम्हाला काही संकेत दिसू शकतात. त्यानंतर जेव्हा होतं त्यावेळेला तुम्हाला काय जाणवू शकतं, घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ना वास येऊ शकतो, खूप घाण, काही केल्याने तो जात नाहीये, एक वेगळा, आणि त्याच्यामुळे ना असं मन एकदम लो डाऊन फील होऊ शकतं किंवा डिस्टर्ब फील करू शकता तुम्ही. सेकंड थिंग असं होऊ शकतं तुमच्या बरोबर की घरामध्ये भांडणं खूप जास्त होऊ शकतात, ओके. इरिटेशन खूप जास्त होत आहे, एकमेकांना बघून आहे ना भांडणं होत आहेत काही ना काही कारणामुळे. याचा अर्थ त्या घरावरती किंवा घरातल्या व्यक्तीवरती कुठेतरी निगेटिव्ह ऊर्जाचा प्रभाव आहे, ठीक आहे. बिकॉज दिस इज ऑरा फील्ड, ओके. आपण जे घरात राहतो त्या घराचा पण ऑरा फील्ड असतो, आपण आहे एक व्यक्ती, त्यांचा पण ऑरा फील्ड आहे. सो बेसिकली सगळ्या गोष्टी इंटरनली एनर्जेटिकली कनेक्टेड आहेत ना. तर एक गोष्ट जर डिस्टर्ब असली तर बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब होणार, बाकी एलिमेंट वरती पण त्या गोष्टीचा फरक पडणारच आहे, ठीक आहे. तर असं तुम्हाला जाणवायला लागेल की भांडणं वगैरे खूप जास्त व्हायला लागली, वादविवाद व्हायला लागले, ठीक आहे. लहान मुलांची अचानक तब्येत बिघडणं किंवा मोठ्या माणसांची पण तब्येत वगैरे बिघडणं, ताप येणं, काहीतरी प्रॉब्लेम होणं. लहान म्हणजे मी 10-12 वर्षाच्या मुलांचं बोलते. मोठ्या माणसांची पण तब्येत, तुम्ही जाणार, डायग्नोज करणार, तुम्हाला काही नाही भेटणार, ठीक आहे. विचित्र प्रकारचा आजार होऊ शकतो, पाठीवरती, शोल्डरवरती, इथे मानेवरती, है ना. तुम्हाला एक ना हेवीनेस फील होईल, असं वाटेल की समथिंग इज देअर, किंवा असं ओझं ठेवलंय ना तुम्ही, खूप हेवीनेस उचलून चालताय,
ठीक आहे. बिकॉज निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्यावरती हावी होते, बाहेरची असेल किंवा कोणी काय केलेलं असेल त्यावेळेला सुद्धा तुमचं मणक्याचं हाड असतं त्या जागी ती जाऊन लपत असते. ठीक आहे. त्यामुळे मग थोडा हेवीनेस तुम्हाला मणक्यामध्ये, कमरेमध्ये, पाठीमध्ये, इथून मानेच्या हाडेपासून तुम्हाला जाणवायला लागेल. ठीक आहे. तर बी केअरफुल त्यावेळेला. ठीक आहे. फायनान्शियल कंडिशन मध्ये असं होऊ शकतं की पैसे येत आहेत अचानक थांबले, नुकसान होतंय खूप मोठं, गाडीचं सारखं सारखं ऍक्सिडेंट होतोय, सारखं तुमचा काही ना काही ऍक्सिडेंट होतोय, घरातल्या कोणाचं तरी आजारपणामध्ये पैसे जात आहेत, काहीतरी चालू आहे. म्हणजे निगेटिव्हिटी, यू फील दॅट. ओके, की निगेटिव्हिटी काहीतरी घरात होते आणि सगळं खराब होत चाललंय. कितीही सावरण्याचा प्रयत्न करतो आपण तरी डिस्टर्ब होत चाललंय. ह्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. आता आपण डिस्कस करणार आहोत 2 केस स्टडीज ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मला वाटतं ह्यांनी खूप लोकांचे डोळे ओपन होतील. ठीक आहे. एक केस आहे आपल्या मुंबईचाच आहे. तिला 2 मुलं आहेत आणि हे साधारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि जे घर होतं ते सासऱ्यांच्या नावावरती होतं आणि त्यांचं असं फॅमिली बॅकग्राऊंड होतं की सासऱ्यांचे 2 लग्न झालेली. पहिल्या बायकोपासून हे जे त्या स्त्रीचे हस्बंड होते, तिला आपण सविता नावाने बघूया. तर सविताचे जे हस्बंड होते, फर्स्ट वाईफचे मुलगा होता आणि त्यांच्या कझिन म्हणजे दुसऱ्या बायकोची मुलं 2 वेगळी मुलं होती. ठीक आहे. तर इथे प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा सविताचे सासरे वारले, सासू सासरे सगळे सवितानीच त्यांचं सगळं केलं शेवटचं. मुंबईसारख्या ठिकाणी घर असणं तुम्ही समजू शकता किती मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. सो ह्यांनी जेव्हा ते सासरे होते त्यांनी जे काही वाटणी करायची होती ती केली. पण ते जे सेकंड वाईफची मुलं होती त्यांना असं वाटलं की आमच्या बरोबर अन्याय झाला. त्यांनी ह्यांच्यावरती एक ब्लॅक मॅजिक केलं. जेव्हा ही माझ्याकडे आली त्यावेळेला ही सांगायला लागली की घरामध्ये एकदम वेगळा दुर्गंध येतो आणि कळत नाहीये, पूजा करायला मन करत नाही, हस्बंड इतके चिडचिड करतात, फक्त देव उचलून फेकून द्यायच्यात मला, घरामध्ये दिवाबत्ती नाही करायची, हे नाही करायचं, ते नाही करायचं, बऱ्याच गोष्टी होत्या. आणि ही थोडीशी धार्मिक आणि थोडं स्ट्रॉंग ऑरा होता तिचा, त्यामुळे त्या गोष्टीचा असर हिच्यावरती नव्हता होत. पण हिच्या नवऱ्यावरती, हिच्या मुलांवरती, मुलगी स्पेशली आय थिंक 8-10 वर्षाची काही मुलगी होती हिची आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगा होता. तर मुलीला सडनली पायामध्ये त्रास व्हायला लागला. ओके, विदाऊट एनी रिझन. म्हणजे नॉर्मल मुलगी, हुशार मुलगी, शाळेत जाते, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि अचानक तिच्या पायात दुखायला लागला. इतकं दुखायला लागलं, डॉक्टर वगैरे केलं, कुणाला काहीही कळत नाही की काय होत आहे. ठीक आहे. आणि काही दिवसानंतर हिचं म्हणजे तिचं उठून बसणं सुद्धा डिफिकल्ट झालं. ओके, इतकं प्रॉब्लेम म्हणजे चालणारी फिरणारी है ना, बागडणारी मुलगी बेडवरनं उठून बसू शकत नव्हती, ती आपल्या पायावर उभीच राहू शकत नव्हती. जवळजवळ 3-4 महिने ती मुलगी शाळेत गेली नव्हती जेव्हा ती माझ्याकडे आल्या त्यावेळेला. आणि त्या म्हटलं मी ना घरामध्ये जेव्हा फूल वगैरे आणते, माझा नवरा कामाला गेला की मग मी जाऊन मार्केटमधून फूल वगैरे आणते, माळा आणते, देवाला चढवते, जे नॉर्मल आपलं पूजा वगैरे करतो तसं. मी ते फोटो लावते भेटला तर. सो त्या माळावरती ना असं काळं बुरशी लागते ना, बुरशी तशा टाईपचं व्हायला लागलेलं. तर मग त्यांना ते सुरुवातीपासून त्यांच्या घराची क्लिन्झिंग, त्यांची ऑरा क्लिन्झिंग सगळं करून गोष्टी थोड्या नॉर्मल करायचा प्रयत्न केला. हळूहळू फरक हळूहळू व्हायला लागला आणि नंतर मग लक्षात आलं, नंतर मग निदर्शनात आलं की त्यांच्या ज्या हे आहेत सावत्र भाऊ आहेत त्यांनी त्यांच्यावरती केलेलं होतं, करणी केलेली होती आणि नाही काहींनी बर्बाद व्हावं, त्यांचं लक्ष त्याच्याकडे लागूच नाही. कोर्ट केस वगैरे चालू होती ऑलरेडी की आमच्यावरती अन्याय झाला, आम्हाला अजून प्रॉपर्टीतून हिस्सा पाहिजे, मुंबईचं घर आम्हाला पाहिजे, गावातली शेती वगैरे त्यांना दिलेली, असं काही होतं. सो त्यामुळे मग केस चालूच होती. पण केसकडे यांचं लक्ष जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी, म्हणून तिच्या म्हणजे ते कझिन जे दीर वगैरे आहेत त्या लोकांनी ह्यांना खाऊ पिऊ घातलं होतं, यांच्या घरात आणून काय काय ठेवलं होतं. सो त्या सगळ्या गोष्टी रिकव्हर केल्या, त्या सगळ्या गोष्टी जाळल्या. ठीक आहे. काही कपडा होता ज्यात काय बांधलेलं होतं, तिच्या नवऱ्याला काही खाऊ घातलेलं होतं, ते सुद्धा हळूहळू काही मंत्र जाप हे ते गोष्टी करून फायनली ना ते नॉर्मल झाले आणि त्यांनी गणपती वगैरे ठेवला. मग घरातलं वातावरण थोडं शुद्ध झालं की आपोआप त्या शरीरातल्या पण गोष्टी निगेटिव्हिटी निघून जाते. तिथून एक केस माझ्याकडे आलेली जी आता रिसेंट मध्ये चालेली. ओके, रिया नावाची मुलगी आहे, खूप हुशार, खूप अत्यंत हुशार
चांगल्या IT फील्डमध्ये काम करणारी आणि एकदम कॉन्फिडेंट, चांगला पगार वगैरे आहे तिला. ओके, 28 वर्ष वय आहे तिचं आणि कधीही आजार पण पाहिलं नाही. ओके, तब्येत एकदम फिट, एकदम छान. आणि सडनली तिच्या आईचा मला कॉल आला, म्हणजे मी ओळखत नव्हते, क्लायंटच आहेत माझ्या. त्यांचा फोन आला की सडनली माझ्या मुलीला थोडासा त्रास व्हायला लागलाय आणि कळत नाही, तिला श्वास घेता येत नाही, तिच्या गळ्यामध्ये त्रास आहे. ठीक आहे, क्लिन्झिंग केलं, बाकीच्या गोष्टी केल्या, क्लिन्झिंग केलं, त्यावेळेला कळलं की काही पास्टच्या गोष्टी होत्या. तिच्यावरती ब्लॅक मॅजिक केलेलं होतं. ठीक आहे, ते रिमूव्ह केलं. म्हणजे इतकं जास्त सिव्हिअर होतं, डॉक्टरला सुद्धा कळत नव्हतं, पण तिला आयसीयू मध्ये टाकायला लागलं. ओके, शी फील स्टक. ह्या गोष्टी अशा प्रकारे होतात आणि सडनली घडतात. ओके, तिच्यावरती 2 मेजर सर्जरी वगैरे झाल्या. ठीक आहे, ज्या मुलीने कधी हॉस्पिटलचं तोंड बघितलं नाही त्या मुलीला ह्या गोष्टीतून जावं लागलं, बिकॉज ऑफ निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, बिकॉज ऑफ लोकांची निगेटिव्हिटी. ठीक आहे, तर ह्या गोष्टीवरनं आपल्याला हेच कळतंय की कसं काय काय घडू शकतं आजच्या जीवनामध्ये आणि आपल्याला कसं अलर्ट राहायचंय. ओके, आणि आता आपण डिस्कस करणार आहोत अबाउट सोल्युशन काय. तुम्हाला माझ्यापर्यंत यायची गरज नाही, तुम्ही पहिलं घरगुती करून बघा काय फरक पडतोय. ठीक आहे, खूप सोपे सोपे उपाय असतात, आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पहिलं तर ना सगळ्यात सोपी गोष्ट, आठवड्यातले 2 दिवस काय होतंय नाही होतंय तरी सुद्धा आठवड्यातले 2 दिवस खडं मीठ असतं समुद्राचं, जे जाडं मीठ म्हणतो आपण, ते तुम्ही पाण्यात टाका. 2 वेळा त्यांनी फरशी पुसा घराची. ओके, ऑरा क्लीन होतो. जसं आपण म्हणतो मिठाने आंघोळ केल्याने तुमची एनर्जी है ना पॉवरफुल फील करता, तुम्ही बेटर फील करता, तसं त्याला पण गरज आहे. ओके, सेकंड थिंग, तुम्हाला काय करायचं, स्वतःला आंघोळ करताना एव्हरी डे पॉसिबल असेल तर रोजच है ना आंघोळ करताना थोडीशी हळद, थोडंसं रोज वॉटर टाका. आंघोळ करताना तुम्हाला म्हणायचं डोळे झाकून, आय एम रिलीजिंग माय ऑल द निगेटिव्हिटी, आय एम रिलीजिंग माय ऑल द इम्प्युरिटी. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, जेव्हा तुम्ही पाणी बॉडीवर टाकताय त्यावेळेला यू हॅव टू क्लोज युअर आईज, यू हॅव टू व्हिज्युअलाइज ऑल्सो की ते पाणी असं काळकाळ बनून निघतंय आणि ते पाणी तुम्ही असं बॉडीवरती टाकताय. ठीक आहे, त्याबरोबर ती निगेटिव्ह एनर्जी सगळी बाहेर पडते, निघते. ठीक आहे, इन्स्टंटली यू फील रिलीफ, इन्स्टंटली यू फील असं खूप शोल्डर वगैरे हलके झाले, शरीर एकदम असं वाटेल ना 10 किलो वजन कमी झाले शरीरावरचं. ओके, तर हे करणं सुरू करा आणि रोज करा. यांनी ऑरा स्ट्रॉंग होतो. ऑरा क्लिन्झिंग प्रोसेस आहे, हे मी लोकांना पेड सेशन मध्ये सांगत असते, पण मी सगळ्यांना सांगते हे करा, अति महत्वाचं आहे. काही निगेटिव्हिटी असू द्या नसू द्या तरी सुद्धा हे करणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, भीमसेनी कापूर, थोडासा सुकलेला कडुनिंबाचा पाला, ठीक आहे, त्याला सुकवा घरामध्ये आणि तो पाला घ्या आणि 2 लवंगा, हे सगळं एकत्र एखाद्या धूप दाणीमध्ये टाका आणि ह्याचा धूप ना तुम्ही आठवड्यातले 2 ते 3 दिवस हा धूप तुम्ही घरामध्ये दाखवा. ह्यानी निगेटिव्हिटी पासून प्रोटेक्शन होईल. इन केस जर निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरामध्ये तर आपोआप ते क्लीन होईल. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ना हनुमान चालीसा प्ले करू शकता. ठीक आहे, वाचलं तर खूपच चांगलं. मी लोकांना सांगत असते मोठ्या आवाजात प्ले करा, ह्यानी घराची पण शुद्धी होईल. ते जे हाय व्हायब्रेशन वाले जे हे आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी आहेत, हनुमान चालीसा झाला, महामृत्युंजय मंत्र झाला, हे जर तुम्ही 10 मिनिटासाठी पण घरामध्ये लावून ठेवलं तर तुमच्या घराची फ्रिक्वेन्सी वाढेल. ओके, आणि हाय फ्रिक्वेन्सीमुळे ना निगेटिव्हिटी थांबत नाही, बिकॉज ते तर लो फ्रिक्वेन्सीमध्ये असतं. ठीक आहे, ते मरून जातात, त्या कंडिशनमध्ये ते सर्व्हाइव्ह नाही करू शकत. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तुमचं घर राहायला पाहिजे, ह्याची काळजी खूप घ्यायला पाहिजे. इन केस जर कोणावरती निगेटिव्हिटी असेल सुद्धा ते घरातून आत येताच ती निघून जाईल. ठीक आहे, घराच्या आत प्रवेश नाही करू शकत, बिकॉज तुमचं हाय एनर्जीमध्ये आहे, हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. अजून एक तुम्ही काम करू शकता ह्याच्यासाठी, जर तुम्हाला असं जाणवलं की कोणा व्यक्तीवरती झालेलं आहे, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आणि एक मौलीचा धागा नसतो का तो घ्यायचा. 7 वेळा गाठ बांधायची आहे त्याला. एकदा गाठ बांधायची, हनुमान चालीसा वाचायचा, दुसऱ्यांदा गाठ बांधायची, हनुमान चालीसा वाचायचा. ठीक आहे, हातात धरून त्याला गाठ बांधा, ती हातात धरा आणि रीड हनुमान चालीसा. ओके, मोठ्या आवाजात प्ले करून 7 वेळा. ठीक आहे, वाचायचंय, ती गाठ चार्ज झाली. ठीक आहे, मग सेकंड, मग तुम्हाला जर घरामध्ये असं काय जाणवत असेल, तुम्हाला नाही कळत कुणावरती काय झालंय पण घराला नजर लागली बेसिकली,
तर तुम्ही तो दोरा घेऊन 7 वेळा जो गाठ बांधलेला आहे तो तुम्ही घराच्या तोरण लावता पण तिथे तुम्ही लावू शकता, किंवा कोणा व्यक्तीवरती तुम्हाला असं जाणवत असेल है ना, तर त्या व्यक्तीच्या हाताला तुम्ही उजव्या हाताला बांधू शकता. यांनी पण खूप जास्त फरक पडतो. याबरोबर एक माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी उज्जैनला गेलेले. ओके. आणि उज्जैनला महाकाल मंदिरात पण मी पाहिलं. ओके, लोक हे होत होती, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तिथे थांबत नाही. ऑफकोर्स ते ज्योतिर्लिंग आहे, हाय मॅग्नेटिक पॉवरची जागा आहे ती. ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही तिथे गेलेलो काल भैरवच्या इथे. ओके. चप्पल वगैरे काढताना एक मुलगी दिसली, लांब केस होती तिची, नॉर्मल ड्रेस वगैरे घातलेला. चप्पल काढताना नॉर्मल असं बोलणं झालं की तुम्ही कुठून आलात, काय हे ते, म्हणून असं एकदम नॉर्मल एक्सायटेड मध्ये चालली होती. फॅमिली बरोबर आलेली, भाऊ होता तिचा, आई होती आणि अजून 2 माणसं होती त्यांच्या बरोबर. आणि मला ती अशी एकदम नॉर्मल बोलायला लागली, तर मी पण बोलले तिला नॉर्मल, मला असं काय जाणवलं नाही. आणि एकदम माझ्या मागेच लाईनीमध्ये उभी राहिली. आणि ओपन केस होती तिची, लांब केस होती, खूप सुंदर होती दिसायला. ओके. आणि हळूहळू लाईन जशी जशी पुढे चालली, मंदिराच्या आवारात आम्ही गेलो, कारण गर्दी खूप होती त्यावेळेला. जसं जसं मी मंदिराच्या आवारात गेलो तसं ते नगाडे वगैरे वाजायला लागले, हे चालू होतं, आरती चालू होती. आणि ह्या मुलीला कळलंच नाही काय झालं, आणि सडनली शी स्टार्टिंग म्हणजे ना हे करायला. ओके. माझ्या मागेच उभी होती. त्या जागेची मॅग्नेटिकल फील्ड आहे की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहू शकत नाही. ठीक आहे. मग ते एकदम हे करायला लागली, तर मग सगळे साईडला वगैरे झाले, त्यांना पुढे घेऊन गेले. मग तिथे मंदिरात वगैरे पंडितजी असतात, ते लोक काय भस्म वगैरे लावतात है ना, हे करतात आणि मग उतारा करतात, समथिंग असतं. असं मी हे उज्जैनला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ठीक आहे. आणि अजून एक आहे तिकडे बगलामुखीचं मंदिर आहे. ओके. तिथेच आहे, उज्जैनलाच आहे. तर तिकडे पण खूप जास्त चांगलं आहे, जिथे मिरची हवन वगैरे होतं. जर तुमच्यावरती काळा जादू झालाय, ब्लॅक मॅजिक झालंय, हे खूप चांगले ठिकाण आहे जिथे तुम्ही जाऊन तुमची पूजा करू शकता. ठीक आहे. तर हे मी लोकांना नेहमी सजेस्ट करत असते, बिकॉज हे मी बघितलंय. तिथे जाऊन आल्यानंतर लोकांच्या आयुष्यात फरक मी स्वतः पाहिलाय. ठीक आहे. आणि आपल्या भारतात ना अशा अजून खूप ठिकाणं आहेत. ठीक आहे. तर आपण त्याच्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत. मला वाटतं हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, म्हणून आपण आज इथेच थांबूया. आणि नेक्स्ट पार्टसाठी तुम्ही नक्की कमेंट करा, सेकंड पार्ट म्हणून. महाराष्ट्रातल्या कुठल्या अशा जागा आहेत ज्या मला माहिती आहेत. आपल्या भारतात अशा एनर्जेटिकल जागा खूप आहेत ज्यांचे मॅग्नेटिक फील्ड खूप जास्त पॉवरफुल आहे. आपण त्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत. पण आज खूप मोठा व्हिडिओ होईल, तर आपण ह्या व्हिडिओला इथेच संपवूया. पार्ट 2 नक्की बनवेल मी, पण तुम्ही मला कमेंट केलं तर मला खूप जास्त चांगलं वाटेल की तुम्ही ऐकताय, तुम्ही बघताय, तुम्हाला आवडतंय. सो पार्ट 2 साठी तुम्ही प्लीज पार्ट 2 म्हणून कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. हे खूप महत्वाचं आहे. लाईक नंतर तिथे हाईपचं येईल ऑप्शन, तिकडे हाईप करा. आणि ह्यानी मला थोडंसं सपोर्ट भेटेल आणि जे मी माहिती सांगते ती लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर माझ्याशी कनेक्ट राहा. नमस्कार.